सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ येथे रेल्वे स्थानक व्हावे यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी सातत्याने मागणी केली होती। काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच या विषयाला चालनाही मिळाली। यामुळे सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला असून रेल्वे स्थानकाचे शिल्पकार माजी खासदार निलेश राणे ठरले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। निलेश राणे खासदार असताना दादर सावंतवाडी जनशताब्दी एक्सप्रेसला सिंधुदुर्गात थांबा दिला। मडुरे तसेच कोकणग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी नेहमीच सहकार्य केले। कोकण रेल्वे मार्गावर राजापूर रोड आणि विलवडे या स्थानकांदरम्यान सौंदळ रेल्वे स्थानक प्रस्तावित होते। सौंदळ ग्रामस्थांकडून तशी मागणी केली जात होती। या भागात काम करत असताना माजी खासदार निलेश राणे यांनी सौंदळ रेल्वे स्थानकाचा विषय पुढे नेला। या भागातील ग्रामस्थांची गरज लक्षात घेता सौंदळ रेल्वे स्थानक होणे आवश्यक होते। त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे हा विषय मांडण्यात आला। यातूनच या विषयाला गती मिळत गेली। त्याचवेळी सौंदळ येथील रेल्वे संदर्भात निलेश राणे यांनी कोकण रेल्वेला पत्रही दिले होते। खासदार या नात्याने काम करत असताना कोकण रेल्वे संदर्भातील अनेक विषय निलेश राणे यांनी सोडवण्याचे काम केले। त्यातील महत्त्वपूर्ण असा हा सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न होता। सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला असून सौंदळवासियांना खऱ्या अर्थाने जगाचे दरवाजे खुले झाले। त्याचे शिल्पकार माजी खासदार निलेश राणे ठरले।